नमस्कार. फायनली आपण पाहतोय विठूच्या वाडीमध्ये जेव्हा गोपाळला कळतं की दिग्रसकरांच्या गादीसाठी आता नवा वारसदार ठरवला जात आहे. त्यानंतर मात्र आता गोपाळने ठरवलेलं असतं, यापुढे दिग्रसकरांची गादी फक्त आणि फक्त मीच चालवणार. यासाठी गोपाळ आता थेट मोठ्या बाईंकडे आलेला असतो आणि त्याने आपलं स्पष्ट असं मत मांडलेलं असतं. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, काय रे गोपाळ, तुला काय वाटलं? डॉक्टर की मिळवलीस म्हणून काय तू आता या गादीवर हक्क सांगणार आहेस का? त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई, ही काय पद्धत आहे बोलायची? मी देखील दिग्रसकरच आहे ना? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, हो असशील तू दिग्रसकर, पण तरीही तुला ही गादी चालवता येणार नाहीये, कारण माझ्या या गादीचा खरा वारसदार फक्त आणि फक्त माझा मुलगा अधोक्षज हाच आहे. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाईंना थेट गोपाळ म्हणत असतो, आधी स्वतःच्या मुलाकडे पाहिलत का? ज्या मुलाला नीट बोलताही येत नाही, प्रत्येक गोष्टीवर तो अडखळतो, खरंच तो या गादीला योग्य तो मान देऊ शकतो का? त्यावर मात्र आता मोठ्या बाई भलत्या चिडतात आणि बोलू लागतात, काय चाललंय गोपाळ, तू माझ्या मुलाला अशा पद्धतीने सगळ्यांसमोर लाजवू शकत नाही. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई, जे खरं आहे तेच म्हणालोय मी. आणि अशातच आता मोठ्या बाईंनी थेट गोपाळला ठणकावलेलं असतं, यापुढे माझ्या मुलाच्या बाबतीत जर तू असं काही बोललास तर मात्र गाठ माझ्याशी आहे. अशातच आता गोपाळ म्हणत असतो, बघतो ना कोण मला दिग्रसकरांची गादी देत नाही, मी ही गादी मिळवूनच राहणार, असं आता थेट गोपाळने मोठ्या बाईंना बजावलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता वेंकू महाराजांना जाऊन आपण सगळं काही सांगायचं हे आता गोपाळने ठरवलेलं असतं. आणि अशातच आता गोपाळ वेंकू महाराजांच्या खोलीमध्ये जातो, पण तिथे वेंकू महाराज नसतात, तर ते एका कामानिमित्त जवळच्याच एका शहरात गेलेले असतात. हे जेव्हा गोपाळला कळतं तेव्हा गोपाळ म्हणत असतो, येऊ दे बाबांना, त्यांच्याशी स्पष्ट बोलणारच आहे, कारण सगळं काही सध्या तरी त्यांच्याच हातात आहे. त्यांनी जर माझं नाव पुढं केलं तर निश्चितच विठूच्या वाडीमधून कोणीच माझ्या नावाला विरोध करणार नाही आणि सगळे हाच विचार करतील, अरे चला, आपल्या विठूच्या वाडीच्या याला एक डॉक्टर दिग्रसकर हा गादीवर बसला आहे. आणि अशातच आपण पाहतोय जेव्हा मोठ्या बाईंमार्फत विंजेला कळतं की गोपाळ असं असं म्हणत होता, त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, सासूबाई, आता लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील, नाहीतर उद्या व्यंकट महाराजांनी जर गोपाळच्या खांद्यावर गादीची जबाबदारी दिली ना, तर मात्र आपण काहीच करू शकत नाही. त्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात, ओ जावई बापू, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? इतकं सोपं आहे का एखादी गादी कोणाच्याही ताब्यात जाणं? त्यावर आता वेंकू महाराजांची जर तिथे सहमती असेल तर काही होऊ शकतं, असं जेव्हा विंजे सरकार म्हणतात त्यावर मोठ्या बाई चांगल्याच हादरलेल्या असतात. त्यांनी लगेचच आपल्या मुलाला म्हणजेच अधोक्षजला समोर बोलवत सगळे काही परिस्थितीची जाणीव करून दिलेली असते. त्यावेळेला अधोक्षज म्हणत असतो, आई, मला या सगळ्या भानगडीत पाडू नको, मला सांसारिक रूप जगायचं आहे, मला असल्या प्रकरणामध्ये अडकवून तू खरंच माझ्यावर एक प्रकारे अन्यायच करतेस तू. त्यावर मोठ्या बाई थेट म्हणत असतात, अरे हे बघ, तू मोबाईलचं दुकान चालवून काय कमवणार आहेस? या क्षेत्रामध्ये ये, या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला बक्कळ पैसा काढता येतो. आणि माणसाचं उद्दिष्ट काय असतं? जीवनात फक्त पैसा हवा, पैशाशिवाय काहीच नाही आहे. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, आई चुकतेस तू, असं कसं बोलू शकतेस तू? आपण भक्तीच्या नावाने लोकांकडून पैसा लुबाडू शकत नाही. त्यावर आता थेट वेंकू महाराजांची तिथे एंट्री झालेली असते आणि अचानकपणे आलेल्या वेंकू महाराजांना पाहून अधोक्षज लगेचच बोलू लागतो, काका, आता तूच काय तो निर्णय घे, मला आपल्या घराण्याच्या गादीवर बसायचं नाहीये. आणि तेवढ्यात आपण पाहतोय मागून आलेला गोपाळ म्हणत असतो, तेच तर मला सांगायचं होतं मोठ्या बाई, तुमच्या मुलाला तुमच्या घराण्याची गादी चालवण्याची इच्छाच नाहीये, तर मी देखील या घराचा मोठा मुलगा आहे, मला या गादीचा मान देण्यात यावा. त्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात, गोपाळ, काय बोलतोस तू? हे तू तू चालवणार दिग्रसकरांची गादी? त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, हो मी चालवणार, काही प्रॉब्लेम आहे का?
त्यावर वेंकू महाराज म्हणत असतात, प्रॉब्लेम असा नाहीये, पण तुला काय वाटतं ही गादी चालवणं एखादी बाईक चालवण्या इतकं सोपं आहे का? त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो, ओ व्यंकट महाराज काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता वेंकू महाराज बोलू लागतात, पाहिलंस स्वतःच्या वडिलांना तू नावाने हाक मारतोस आणि तू खरंच या गादीसाठी योग्य आहे असं तुला वाटतं? त्यावर मात्र आता गोपाळला नेमकं कळून चुकलेलं असतं आपण काय चूक केली आहे ती. आणि अशातच गोपाळ म्हणत असतो, ठीक आहे मी माझी चूक सुधारायला तयार आहे, बाबा माफ करा मला, पण मला या गादीचा मान हवा आहे. त्यावर आता थेट वेंकू महाराज म्हणत असतात, ज्याचं डोकं शांत, जो इतर सगळ्यांना समजून घेतो, जो चिडचिड करत नाही, त्याच व्यक्तीला या गादीचा मान देण्यात यावा असं मला वाटतंय आणि तो व्यक्ती या गादीसाठी योग्य देखील असावा लागतो. अशातच आता वेंकू महाराजांनी इंदूचं नाव सुचवलेलं असतं आणि अशातच गोपाळ म्हणत असतो, अजिबात नाही या, इंदू या घराण्याची गादी चालवूच शकत नाही, कारण या घराण्याची गादी चालवण्यासाठी दिग्रसकरच हवं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकट महाराज म्हणत असतात, गोपाळ विसरतोयस का तू? आता इंदू अधोक्षाच दिग्रसकर आहे, त्यामुळे ती या घराण्याची गादी चालवण्याच्या अगदी योग्य आहे. त्यावर लगेचच आता मोठे बाई म्हणत असतात, व्यंकट भाऊजी पण तिच्या नावाला माझा विरोध आहे. त्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात, अहो बहिणी तुमचा विरोध हा कायम असणार आहे, कारण तुम्हाला इंदू कधीच एक माणूस म्हणून, एक तुमची सून म्हणून, एक चांगली मुलगी म्हणून तुम्ही त्या दृष्टीने तिच्याकडे कधीच पाहिलं नाही. पण विठूच्या वाडीमधून मला माहिती आहे तिच्याच नावाला सगळेच सहमती दर्शवतील आणि जर तसं झालं तर या घराण्याची गादी फक्त आणि फक्त इंदूच चालवणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्या बाई आणि गोपाळ भलतेच चिडतात. गोपाळ म्हणत असतो, बाबा आत्तापर्यंत मी शांत होतो, पण मी कधीही कोणाला काही बोललो नाही, पण या घराण्याची गादी जर चालवण्याचा मान मला नाही मिळाला ना तर मात्र मी काय करीन ना सांगता येत नाही. त्यावर आता व्यंकट महाराज म्हणत असतात, गोपाळ तू जेवढा तापट आहेस ना त्याच्यापेक्षाही जास्त तापट मी असू शकतो हा, पण मी माझा तापटपणा दाखवत नाही आहे. विसरू नकोस बाप आहे मी तुझा. तू जेवढी पावलं चालतोयस ना त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त पावलं मी चालून राहिलेलो आहे. माझं डोकं फिरलं ना तर चांबड्याचा पट्टा काढीन आणि त्या पट्ट्याने तुला असं धोपटून काढीन ना की विचारून सोय नाही. तुला तुझ्या डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये कोणताच उपचार लागू पडणार नाही, एवढे फटके देईन तुला. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, बाबा काय बोलताय तुम्ही, चार चौघात अपमान करताय माझा. त्यावर आता व्यंकट महाराज म्हणत असतात, नाईलाज आहे माझा, तुला तुझी योग्य जागा दाखवून देण्यासाठी मला अशी भाषा वापरावी लागते. आणि अशातच आता व्यंग्य सरकार 4 पावलं मागे होतात. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, व्यंकट महाराजांनी आज गोपाळशी ज्या भाषेत संवाद साधला आहे खरंच तो संवाद साधणं गरजेचं होतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.